मंडळी तुम्हाला माहितीच आहे या कार्यक्रमात आपण एक विषय घेतो, एक मान्यवरांना बोलवतो, विषय समोर ठेवतो आणि मान्यवरांना म्हणतो मान्यवर छू आणि मग मग ते त्या विषयाचे लचके तोडतात. एक्सक्यूज मी काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का? सर मी नवीन अशी उपमा दिली सर. नाही. सर काय होतं ना, म्हणजे मी नेहमी काय म्हणते की आम्ही एक विषय घेतो आणि मग त्यावर आमचे मान्यवर चर्चा करतात. तर असं सांगितल्यावर ना लोकांना बोर होतं सर, म्हणून मी ना वेगवेगळ्या उपमा ट्राय करते सर. पण याला अर्थच नाही ना. लोकांना बोर होतोय म्हणून तुम्ही मान्यवरांना कुत्रा म्हणणार आहात का? अय्यो, असं झालंय का? हसू नका, लाज वाटायला हवी खरं तर तुम्हाला. इश काय लाज वाटते मॅडम तुम्हाला? तुम्हाला लाज वाटली नाही ना, इथं काळजात धस्स होतं माहितीये. पोरे गप्प बसा. एक्सक्यूज मी लाजणे आणि लाज वाटणे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हा, कळतंय का? काय चाललंय हे? इसे इश्क कहते हैं. हाय हाय पोरे प्लीज गप्प बसा, कार्यक्रमानंतर भेटा. म्हणजे हे तिथे आपण सविस्तर बोलूयात. आता आपण चर्चासत्राला सुरुवात करूयात. तर मंडळी तुम्हाला माहितीच आहे आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे संतुलित आहार आणि आजचं आपले हे जे मान्यवर आहे त्यांचं नाव आहे किरण मृदुमुले. जोरदार टाळ्या, जोरदार टाळ्या. तर मंडळी तुम्हाला माहितीच आहे कार्यक्रमाची सुरुवात नेहमीप्रमाणे माझ्या छानशा अशा कवितेने होते आणि आजच्या कवितेचं नाव आहे संतुलित आहार. सर ऐका बरं का? हो. तर कविता अशी आहे, संतुलित आहार खाऊया ना यार. भाजीत भाजी मेथीची, भाजीत भाजी मेथीची, भाकरी खाऊया छोटीशी, भाकरी खाऊया छोटीशी, डाळ भात लोणचा, भाजी भाकरी खायचा, भाजी भाकरी खायचा. ओ या ताक पिऊया, हो ताक पिऊया, गुलाबजाम खाऊया, ताक पिऊया, गुलाबजाम खाऊया. ओ या बेबे. कशी वाटली सर कविता? जबरदस्त. अंगावर रोमांच झाला. मोरे बसा. थेट काळजात घुसली कविता. वा, काय डोंबलाचं काळजात काय घुसलंय का काळजात? कविता आहे का ही? हा, कविता म्हणतात का याला? सर कविताच म्हणतात सर. काल रात्रभर जागून केलीये मी. मग नका जागू तुम्ही. तुमच्या जागरणाचं पित्त कवितेवर उठतं. सर तुम्हाला कळतंय का? तुम्हाला कविता झाली सर. जागरणाचं पित्त कवितेवर उठतं. कविता नाहीये ही, नाही. वास्तव सांगितलं. खरंच तुमच्या जागरणाचं पित्त कवितेवर उठतंय. नका करू. थँक्यू सर. आणि तुम्ही सुद्धा जी कविता केलीत की नाही ती खरं तर कविता नाहीच आहे. मराठी भाषेला आलेला करपट डेकर आहे तो. कशा सुचतात सर उपमा तुम्हाला? मला प्लीज सांगा सर, मला वापरावे थांबा जरा, थांबा बास. उपमा नाहीये ती, थांबा. हरकत. युजलेस. काहीतरी महत्वाचं सांग. कार्यक्रमाची सुरुवातच आपण सुरुवात करूयात कार्यक्रमाला. आपला विषय आहे हा. तर नमस्कार मित्रांनो, आज इथे अत्यंत महत्वाच्या विषयावर मी बोलायला आलेलो आहे. येस सर, बोला. मला या विषयावर थोडस बोलायचं आहे. संतुनीचे आभार. पण संतुनीचे आभार आपण का बरं मानायचे? काय वेंधळा माणूस आहे हा. हो, हो. काही झालं? शंतनूचे आभार लिहिलंय का तिथे? हा. संतुलित आहार असं लिहिलंय. ऐका. Actually लिहिलंय? आजच्या लिहिले म्हणजे तसंच लिहिलंय. आजच्या आणि तच्छ करू नका. आता बसा खाली. उगाच आपला काहीतरी मोडा घालायचा. होतं हा. त्यांच्याकडून. तर आजचा विषय आपला जो आहे अत्यंत महत्वाचा विषय आहे. कारण आपलं जे जीवन आहे ना, आपलं जे जगणं आहे ना, फार असं धावपळीचं असतं. तर हो. त्यात या गोष्टीची अत्यंत निकड आहे. आता लक्षात घ्या. काय होतं ना, संतुलित आहार म्हणजे काय मला सांगा. विचार. बोला. आम्हाला माहित असतं तर तुम्हाला कशाला बोलवलं असतं? क्या बात आहे. माहित नाही हे सांगायला मग ह्या असं हे सर आणि हे वगैरे करायची काय आवश्यकता? मी बोलतच होतो ना. यांचं पण बरोबर आहे. तर संतुलित आहार म्हणजे काय? तर संतुलित आहार म्हणजे समतोल आहार. आणि समतोल आहार म्हणजे? छान, उत्तम प्रश्न.
समतोल आहार म्हणजे सकस आहार. आणि सकस आहार म्हणजे सकस आहार म्हणजे पोषक आहार. आणि पोषक आहार म्हणजे तुझ्या इथे हो. अच्छा, म्हणजे बाबांना पोषक आहार म्हणतात, आणि आईला मम्मी म्हणतात. एक मिनिट काय अरे नका लिहून घेऊ बात. हे काय चाललंय, काय चर्चा आहे ही? विषय कळलाय का तुम्हाला? बोला सर, बोला. मला थोडस बोलायचं आहे. शांताबाई विरार. अरे आवराचा ऍड्रेस लिहिलाय, माणसाने घरी कसं जायचं मग? कुठली शांताबाई विरार? काय हे काय वाचताय? ते लिहिलंय ना. तिथे संतुलित मुद्दाम करताय का हो? नाही. मुद्दाम करताय? नाही नाही खाली बसा बसा, बसा. आणि जमल्यास ना वळूनच बसा. हो तुम्ही मध्ये मध्ये उगाच काहीतरी अत्यंत महत्वाचं काहीतरी संतुलित आहाराबद्दल सांगतोय. हो, माफ करा. लक्षात घ्या, संतुलित आहार, सकस आहार, पोषक आहार हा अत्यंत गरजेचा असतो. म्हणजे काय तर आपल्या जेवणात आपल्याला बाबा अपेक्षित पोषक द्रव्य मिळतायत का हे पाहायला हवं की नाही आपण. आता पोषक द्रव्य म्हणजे काय तर प्रथिनं, कर्बोदक, जीवनसत्व, खनिज द्रव्य इत्यादी इत्यादी. तर ही जी सगळी आपल्या खरं तर ना जेवणात आपल्या हे सगळं असायला हवं. प्रथिनं, कर्बोदक, जीवनसत्व, खनिज द्रव्य सगळं असायला हवं आपल्या जेवणात, हो की नाही? ऐको हम्म. एवढं सगळं ताटात पाहिजे होय? हो म्हणजे लगा लगा अवघड आहे मग लग. का? मग आमचं बाकीचं मग सुक्क मटण, पातळा मटण, तांबडा पांढरा, भाकरी बिकरी, कांदा बिंदा ती कुठे ठेवायचं मग? तुम्हाला काय वाटतं वेगळा पदार्थ आहे का? तुम्ही एवढी सगळं लगा ताट त्यानंच फुल भरणार नाही. की? दोन दोन ताटे ठेवायची होय. इकडे एक खाय, इकडे खायचं, असं करायचं का? प्रेक्षक वेंधळा आहे का ढय कळत नाही मला आता. त्यांना माहित नाही, मी नसेल तर सांग सांगा हे sir, हा. सगळं हे जे असतात ना हे सगळं जेवणातलाच प्रकार आहे हा. हे काही वेगळे पदार्थ नाही तयार करत आपण. हा हे सगळं आपल्या जेवणात असायला हवं. आता मला सांगा प्रथिनं म्हणजे, एक मिनिट, प्रथिनं म्हणजे कोणाला माहितीये? मला माहिती आहे, सांगा. सांगा म्हणजे मी पेपरात वाचलंय, काय? अनैतिक संबंधाच्या संशयामुळे प्रथिने पत्नीचा खून केला. पेपरात वाच, पेपरात तेव्हाच खोटं काय झालं ना. पेपरात पेपरात देवाच्या खोटं नाही, पेपरात वाचलेलं आहे म्हणून सांग. प्रथिने केला पत्नीचा खून असं वाचलंय तुम्ही? आयुष्य गेलं अर्ध फ्लर्टिंग करण्यात आणि मग प्रथिने केला पत्नीचा खून. तुम्ही करा लग्न आणि मग तुमच्या पत्नीने करून द्या तुमच्या प्रतिनेचा खून. कसं काही वाटेल ते बोलू नका. प्रथिनं म्हणजे काय प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल. प्रथिनं म्हणजे काय तर प्रोटीन्स, बरोबर की नाही? कर्बोदक म्हणजे काय तर कार्बोहायड्रेट्स, बरोबर की नाही? आता मग अत्यंत अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मला सांगा प्रोटीन कुठे मिळतं? जिम मध्ये वा 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 जिम ट्रेनर प्रोटीन विकतात. वा. तुझी जीप चालवली पाहिजे ट्रेडमिल वर जिम मध्ये, मग पटापट बोलशील. थोबडा काही अंशी बरोबर आहात तुम्ही. बरोबर. जिम मध्ये गेल्यानंतर आपल्याला ट्रेनर्स प्रोटीन पावडर देतात, त्यातनं प्रोटीन मिळतं. पण एक नैसर्गिक हे पण असतं ना, मार्ग पण असतो प्रोटीन्सचा. तर प्रोटीन आपल्याला कशातनं मिळतं नैसर्गिकरित्या? तर तुम्ही मांस खा, मटण खा, मच्छी खा, अंडी खा, दुग्धजन्य पदार्थातनं पण तुम्हाला प्रोटीन मिळत असतं, लक्षात घ्या. आता हे अत्यंत महत्वाचं आहे की आपल्या आहारात दूध सुद्धा असायला हवं. म्हणजे आपल्या लक्षात येत नाही पण रात्रीच्या जेवणानंतर आपण ना पेलाभर थंड दूध प्यायला हवं. पण मी काय म्हणतो, दुधाला कसं कळतं रात्र एका दिवस आहे? तुम्हाला कळतं ना रात्र आहे, हा. मग तुमचं तुम्ही रात्रीचं थंड दूध प्या. नाही ना, मला गरम दूध प्यायला जाम आवडतं. सर मी समजा गरम दूध प्यालो न फ्रीज मध्ये जाऊन बसलो तर प्या मग मरा गोठा. अरे बापरे, म्हणजे गोठ्यात जाऊन परत धार करायची, सगळे पहिल्यापासून करायचं? तुम्ही बसा ना खाली, बसा सर त्यांना बसू दे ना फ्रीज मध्ये, तुम्ही कशाला मध्ये मध्ये
असं बोलता शांत बसा जरा, शांत. मशरूम कट बाई थांबा जरा. माझं नाव रसिका आहे. ठेवा, तुमच्यापर्यंत ठेवा ते नाव. बरं. मला सांगता येतं. ऐका, माझं अत्यंत महत्वाचं म्हणणं आहे ते प्लीज लक्षात घ्या. आपण आपल्या आहारात दूध, दही असे थंड पदार्थ अत्यंत महत्वाचं आहे ना, दूध लक्षात घ्या. दूध आपण प्यायला हवं, दूध थंड दूध प्यायला हवं, कळलं? दूध प्या थंड, ताक प्या थंड, हे की नाही? नाही मी काय म्हणतो की थंडच प्यायचं असेल तर ताकाच्या ऐवजी ताडी प्यायला तरी चालेल काय? काय सांगाल सर, ताडी प्यायला तर चालेल का सर? का? ताक चढत नाही ना. ताक कशाला चढायला हवं? ताडी चढते. अरे पण ताक चांगलं ना. ताडी चांगली असते. कोण बोललं? ताडीवाला. बरोबर आहे, बरोबर. ताडी. सर ताडीवाला म्हटलंय चांगलंय ताडी म्हणून ताडी जाऊन प्याल का? सर तुम्ही बसा सर. त्यांचं म्हणणं बरोबर आहे सर. ताडीवाल्याने सांगितलं ताडी चांगली तर प्यावी. बसा खाली बसा. नाही सर, तुम्ही काय सांगाल सर यावर? प्रेक्षकांना उत्तर अपेक्षित आहे. प्रेक्षकांना काही नाही सांगणार, तुम्हाला सांगेन. हे जे कानात कॉईल लावलेत ना मच्छर मारायचे, ते तिथे लावून पेटवा आणि अशा थांबा स्टँड म्हणून. प्रेक्षकांच्या बाजूने मला काहीतरी बोलायला सांगता. मूर्ख आलेले आहेत सगळे. मग आज मग मला चिड येते. मग पण सर ताडीबद्दल पुन्हा नाही एकदा प्यायची ताडी. ताडी माडी बॉडीसाठी अपायकारक असते, लक्षात घ्या. माझं इतकंच म्हणणं आहे, तुम्ही थंड दूध प्या, थंड ताक प्या, नीरा प्या, नारळ पाणी प्या, असं सगळं प्या. ते शरीरासाठी चांगलं असतं. अगदीच तुम्हाला काहीतरी वेगळं खावंसं वाटलं तर एखादं मिष्टान्न खा. स्वीट डिश ना. बरोबर. मी काय म्हणतो म्हणजे छोट्या केसांची चष्मा लावलेली एखादी अशी गोड स्वीट डिश आपण बघत राहिलो तो पोट भरल काय? मोरे मोरे गप्प बसा ना तुम्ही पण नंतर. म्हटलं ना कार्यक्रमानंतर आपण बोलूया ना. अत्यंत ज्ञ दर्जाचं फ्लर्टिंग आहे हे. ज्ञ दर्जाचं, कळलं? मूर्खपणा. काहीतरी महत्वाचं बोलतोय ते सोडून सगळं चाललंय. बघ, संतुलित आहार आहे ना, का नाहीच आहे काही कोणाच्या आयुष्यात संतुलित आहाराला काही महत्व? मूर्खपणाचा बाजार आहे नुसता. ऐका आता शांतपणे जे सांगतोय ते. जेवणाच्या वेळा अत्यंत महत्वाच्या असतात. आपण कधी जेवतो हे फार महत्वाचं असतं. काय असतं, सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण जे असतं ना, ते आपलं शरीर काम करत असतं, त्यामुळे पचतं. रात्रीचं जेवण नाही पचत. अत्यंत गरजेचं आहे आपण वेळेत जेवणं. बरं चला, जेवणाचं पण सोडा. मला एक अत्यंत प्रामाणिकपणे उत्तर द्या. जेवणानंतर तुम्ही काय करता? मी मळी लावतो किक लागते म्हणून. बोला. मी अंगणामध्ये टी शर्ट वर करून झोपतो. मग माझ्या कोंबीला हवा लागते. मग मला झोप लागते. मग मी झोपते. खाली बसा. सर ओ, मी जेवणानंतर स्टार्टर मारतो. मी नाईट हो ड्रायव्हर आहे. कळलं मला. नाईट ड्रायव्हर आहात तुम्ही. अख्खा ट्रक नका हलवू त्यासाठी. नाईट मारीन मला नका करू हे. सर बोला. सर मी ना जेवणानंतर भांडी घासते. तोंड बंद होतं चांगलं होतं. मला बोलतायत असं नाही करायचं. हाऊ रोमॅन्टिक. काश मैं बर्तन होता. खरं तर घासण्याच्याच लायकीचे आहात तुम्ही. काशने बर्तन होता. जरा शांत बसा. असू दे सर. नाही, त्यांना बोललंच पाहिजे. काय सांगितलं त्यांनी? जेवणानंतर काय करतात तर मळी लावतात, किक लागते मला आणि पोट साफ होतं. असं नाही होत पोट साफ. या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. पोट साफ होण्यासाठी तुम्ही काय करा, शतपावली करा. तुमच्या जेवणात तंतुमय पदार्थांचा तुम्ही जास्त समावेश करा ना, त्यानेही पोट साफ होतं. काय मी कानातलं मळ काढायला आलोय? काय शिक्षक विचारते. बोलावलं मी. नीट बोलवा. सॉरी मी काय म्हणतो, तंतुमय पदार्थ म्हणजे काय? मशेरी. तंतुमय पदार्थ म्हणजे काय? मशेरी. वा रे वा. कोणी सांगितलंय तुम्हाला तंतुमय पदार्थ म्हणजे मशेरी असते? माहित नसेल सर त्यांना. तुम्ही चिडू नका. तुम्ही तंतुमय पदार्थ म्हणजे फायबर्स. म्हणजे काय तर सलाड किंवा मोड आलेले कडधान्य किंवा कच्च्या भाज्या त्या खायच्या. हा. बोलूच नका त्यापेक्षा. तुम्ही जर कळत नसेल तर तंतुमय पदार्थ म्हणजे मशेरी. यांच्या वडिलांनी ठेवली होती तंतुमय पदार्थ म्हणजे मशेरी. वा रे वा. कोणी काय विचारू नका. ते दादा तुम्ही मगातपासून खूप शांत बसले, तुम्ही विचारा. विचारा बराच वेळ काही बोलला नाही. संतुलित वडिलांनी
माझ्या संतुलित संतुलित विचारू द्या ना त्यांना प्रश्न विचारत काय तो नीट प्रश्न विचारा आणि हा. संपवा ही चर्चा. मला आता कंटाळा चालाय मग. विचारा हा हा. तर मला विचारायचंय हम्म. मी एक दिवस कोंबडी उपाशी ठेवली तर उपवासाला ती कोंबडी चालेल काय? सर मला हा प्रश्न कधी पडला असं कसं झालं सर माझ्या बाबतीत मला प्रश्नच नाही पडला सर. प्रश्न पडण्यापेक्षा तुम्ही पडला पाहिजे होता कुठतरी. मूर्ख काय मला कळत नाही का म्हटलं का होकार दिला मी या चर्चासत्राला. चांगला मी येत होतो गाडीतनं तेव्हाच युटर्न घेऊन गेलो असतो ना. उगाच मी गाडी पार्क करायला सांगितली माझ्या ड्रायव्हरला. कुठे पार्क केली सर? खाली बिल्डिंग खाली. कुठे सर? बिल्डिंग खाली. बिल्डिंगच्या खाली हो. सर तिकडनं गाडी टोचन करतात सर नाही तर कोणीतरी येऊन ठोकतं सर. अरे हो खाली नाही पार्क करायची सर चावी द्या सर चावी. म्हणजे ती गाडी तिथनं उचलतात? उचलतात. अरे मी पण माझी रिक्षा तिथं लावलेली आहे. हो रे काय सांगतो? का हो. बोलतो असं? मॅडम माझी बाईक पण खालीच पार्क केली मी. काय सांगतोय? आम्ही तर ट्रॅक्टर घेऊन आलो ट्रॅक्टर आहे माझा खाली. मी पण माझा टेम्पो तिथेच पार्क केलाय. अरे देवा आपल्या चाव्या घ्या. ए, चले, गाडीच्या अरे चाव्या गाडी घेऊन उचलते चला. नाही का? चला, अरे, चला, मला- चला, हायवे- चला, चला, पार्किंग चला, पार्किंग चला, नाही माहिती आहे. मला मला ड्रायव्हर- हा विषय नाहीये, गाड्या कुठे पार्क कराव्या. तुम्हाला संतुलित आहार हा. सर मला एक प्रश्न विचार. बोला. संत्र्याची आहार आहे तर मी म्हणतोय त्याच्यापेक्षा जांभळाची आहार आहे आहा.